सोलापूर उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या कथित भोंगळ कारभाराच्या विरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं विभागीय आयुक्तांना स्मरणपत्र देण्यात आलं। महसूल विभागातील कामकाजातील अनियमितता, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध योजनांमधील अडचणींमुळे नागरिक त्रस्त असल्याचं संघटनेनं सांगितलं। सोलापूरचे उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता, तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनीही मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही 3 महिने उलटून कारवाई झालेली नाही। तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात येईल, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेनं दिलाय। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रार करून आमचे सोलापूरचे उत्तरचे आदरणीय आमदार विजय देशमुख मालकांनी सुद्धा हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात प्रश्न उचलला होता की बाबा तहसीलदार यांचा भोंगळ कारभार जो आहे त्याच्या विरोधात अक्षरशः लोकप्रतिनिधीसुद्धा वैतागलेले आहेत। तसेच मोहोळचे आमदार राजू खरे यांनी सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तहसीलदारांनी केलेला आहे असा त्यांच्यावर सुद्धा आरोप केलेला होता, तरीसुद्धा तहसीलदारांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई नाही। अनेक संघटनांनी, अनेक पक्षांनी तहसीलदारांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या आहेत। मी सुद्धा अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत। अक्षरशः वैतागून त्यांच्या विरोधात मी सुद्धा आंदोलनसुद्धा केलेलं आहे। महसूल मंत्र्यांनी या गोष्टीनंतर आदेश दिले होते विभागीय आयुक्तांना की बाबा संबंधित तहसीलदाराची काय असेल ते दप्तर तपासणी करून चौकशी करा। आज तागायत त्या गोष्टीला 3 महिने उलटले तरी कुठल्याही पद्धतीची कारवाई नाही। त्यामुळं आज स्मरणपत्र म्हणून परत विभागीय आयुक्तांना भेटून स्मरणपत्र देण्यात आलं की तहसीलदाराच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात अक्षरशः संजय गांधी निराधार जे कोणी असतील, शेतकरी बांधाचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतील, उतार्यावर नाव नोंदणी असेल, अक्षरशः वैतागून गेलेले आहेत शेतकरी व जनसामान्य लोक। आणि तहसील कार्यालयामध्ये जवळजवळ तिथं 4 अधिकारी हे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेले असताना सुद्धा कार्यालयीन प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून महसूल मंत्र्यांनी तहसीलदारांना डायरेक्ट न कळत त्यांना कुठलंही पत्र न देता निलंबित केलं पाहिजे। असं जर झालं नाही तर येत्या 8 दिवसात पुणे विभागीय कार्यालयात, विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात महसूल मंत्र्याचा पुतळा जाळून मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय मी राहणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद।